नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक माणसं भेटतात. त्यांचा सहवास काही क्षणांचा असतो, पण त्यांची आठवण मात्र कायम आपल्या मनात घर करून जाते. काही मिनिटातच त्या व्यक्ती आपल्या मनावर कायमची छाप सोडून जातात. मित्रांनो, आजची गोष्ट अशाच एका पाहुण्याची आहे. तो घरात आला, काही मिनिटे थांबला आणि निघूनही गेला, पण त्याने मागे सोडलेला विचार मात्र त्या कुटुंबाच्या मनात घर करून राहिला. चला तर मग ऐकूया मुलांनो आजची प्रेरणादायी सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे 2 मिनिटांचा पाहुणा. मुलांनो, एका खेडेगावात रिहान आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. आई स्वयंपाकघरात काम करत होती. बाबा हवेशीर निवांत वेळेत अंगणात वर्तमानपत्र वाचत बसले होते आणि रेहान बाबांच्या मोबाईलवर गेम खेळत बसला होता. घरातील जो तो व्यक्ती आपापल्या कामात मग्न होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. कोणाचंही लक्ष नव्हतं. पुन्हा टकटक झाली. रेहानने आपल्या हातातील मोबाईल खाली ठेवला आणि दार उघडलं. मुलांनो, बाहेर एक आजोबा उभे होते. आजोबांनी रेहानकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, थोडं पाणी मिळेल का? रेहान म्हणाला, आजोबा, नक्कीच मिळेल. रेहानने आईला हाक मारली आणि पाणी आणायला सांगितलं. आईने लगेच पाणी आणलं. आजोबा खूप तहानलेले होते. आजोबा पाणी पिले. रेहानला ते धन्यवाद बाळा म्हणाले आणि मुलांनो, रेहानला त्यांनी शुभाशीर्वाद दिला. मुलांनो, आजोबा निघाले होते. इतक्यात रेहानच्या बाबांनी विचारलं, आजोबा, तुम्हाला कुठं जायचं आहे? आजोबा म्हणाले, समोरच्या गावात जायचं आहे. थोडा रस्ता चुकलो आहे. रेहानच्या बाबांनी त्यांना योग्य रस्ता सांगितला. आजोबा हसले आणि म्हणाले, धन्यवाद. तुमचं घर छोटं आहे पण मन मोठं आहे. हे ऐकून बाबांनी हसत म्हटलं, अहो, आम्ही तर काहीच केलं नाही. आजोबा म्हणाले, कधी कधी एखाद्याला 2 घोट पाणी देणंही मोठी मदत असते. आणि ते निघून गेले. मुलांनो, हा सगळा प्रसंग केवळ 2 मिनिटांचाच होता, पण आजोबांचं ते सुंदर वाक्य रेहानच्या मनात राहिलं. 2 घोट पाणी देणं ही मोठी मदत असते. दुसऱ्या दिवशी शाळेतल्या एका मित्राची पाण्याची बाटली हातातून निसटली आणि खाली पडली होती. रेहानने ती बाटली उचलून दिली. तो मुलगा रेहानला म्हणाला, धन्यवाद मित्रा. रेहान हसला. त्याला कालचे आजोबाचे शब्द आठवले. मुलांनो, एके दिवशी शाळेत दुपारच्या सुट्टीत मुलं मैदानावर खेळत होती. अचानक एक मुलगा वेगाने पळत सुटला होता. इतक्यात वरांड्यात बसलेल्या एका मुलाने खाली उडी मारली आणि दोघांची टक्कर झाली. मुलगा मैदानावरती पडला. त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता. खोलवर जखमही झाली होती आणि रक्त वाहत होतं. रेहान पटकन त्याच्याजवळ गेला. त्याला धीर दिला. शाळेतील प्रथम उपचार पेटीतील साहित्य वापरून जखम स्वच्छ केली. औषध लावलं. पट्टी बांधली. मुलांनो, त्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. रेहानची ही आपुलकीची मदत त्याला खूपच छान वाटली. रेहान आणि तो मुलगा एकमेकांचे खास मित्र झाले. रेहानला या कृत्यातून जाणवलं, कधी कधी 2 मिनिटं पुरेशी असतात एखाद्याला आपलेपणाची जाणीव करून देण्यासाठी. मुलांनो, त्या दिवसापासून रेहानने ठरवलं, कुणी कधीही केव्हाही मदत मागितली तर मदत करायची. कुणी दुःखी दिसलं तर त्याला विचारायचं, काय झालंय? रेहानला आईने विचारलं, बाळा, तुझ्यात एवढा बदल कसा झाला? रेहान हसला आणि शांतपणे म्हणाला, आई, एका अनोळखी आजोबाने फक्त 2 मिनिटात एक मोठा धडा शिकवला. आईने विचारलं, कसला धडा? रेहान म्हणाला, आई, माणूस मोठा होण्यासाठी मोठं काम करावं लागत नाही, तर छोट्या गोष्टी मोठ्या मनाने कराव्या लागतात. चला तर मग मुलांनो, तुम्हीही तुमच्या जीवनात येणाऱ्या लहान थोर व्यक्तींना मदत करा. गरजवंतांना आधार द्या. एकमेकांना वेळ द्या. समाधानी राहा आणि आनंदाने जगा.
मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.